पुण्यातील हे भयानक ठिकाण खूप कमी लोकांना माहीत असेल. पुण्यात 90 पेक्षा जास्त थिएटर आहेत, पण एकच थिएटर असं आहे ज्याचं नाव घेताच लोक शांत होतात. विक्ट्री थिएटर. दिवसा इथे काहीच वेगळं वाटत नाही, पण अर्ध्या रात्री इथं पाय ठेवायची कोणाची हिंमत होत नाही. ही गोष्ट आहे श्रेयाची, नैनितालची, ट्रॅव्हलची वेडी. पहिल्यांदाच पुण्यात आली होती. शहर पाहून ती इतकी खुश झाली होती की रात्री बाहेर जाण्यापासून ती स्वतःला थांबवू शकली नाही. मित्रांनी थकल्याचं कारण दिलं, पण श्रेयाने ठरवलं की एकटीनेच मूवी पाहायचा आणि तिने नाव घेतलं विक्ट्री थिएटरचं. त्या नावावर सगळे गप झाले. रात्री तिथे कोणच जात नाही इतकंच बोलले, पण श्रेया गेली. थिएटर जवळ गेल्यावर पूर्ण सन्नाटा होता. काउंटरवर एक माणूस झोपलेला. तिने त्या माणसाला उठवलं, तिकीट मागितली. तो क्षणभर थांबला आणि म्हणाला, एकटी? 4-5 तिकीट घ्यावं लागतील. आणि तिने सगळ्या घेतल्या. मूवी सुरू झाली. हॉल पूर्ण रिकामा. कॉमेडी सीन नसतानाही मागून हसण्याचा आवाज येऊ लागला. थोड्याच वेळात रडण्याचा आवाजही ऐकू आला. तिने स्वतःला समजावलं की कदाचित कोणीतरी आलं असेल, पण लाईट्स लागल्या तेव्हा मागे कोणीच नव्हतं. इंटरव्हल नंतर ती परत आत गेली आणि मागच्या सीटावर 4 जण बसलेले दिसले. ती त्यांच्या जवळ गेली आणि तिचं अंग थंड पडलं. 4ही जणांचे चेहरे जळालेले होते, त्वचा वितळलेली. कोणाचे डोळे नाहीत तर कोणाचे हातपाय तुटलेले. 2 हसत होते तर 2 रडत होते. ते माणसे नव्हती. श्रेयाने जीवाच्या आकंताने पळ घेतला. सीड्या उतरत खाली आली आणि वॉचमॅनला सगळं सांगितलं. तो शांतपणे म्हणाला, मॅडम, म्हणूनच रात्री कोण येत नाही. त्याने इतिहास सांगितला. 1940 साली ब्रिटिश ऑफिसर्स इथे मूवी पाहायला यायचे. एका फ्रीडम फायटरने इथे बॉम्ब ब्लास्ट केला. 2 मिनिटांपूर्वी ते हसत होते आणि 2 मिनिटांनी जळत होते, रडत होते आणि मरत होते. आजही त्यांचे आवाज ऐकू येतात. हसणं, रडणं, सगळं तसंच. म्हणून विक्ट्री थिएटर दिवसा नॉर्मल आहे, पण रात्री इथे मूवी पाहायला गेलेला माणूस कधी कधी स्वतःचाच भाग बनतो. पुणेकरांनो, मला कमेंटमध्ये सांगा की ही गोष्ट खरी आहे की फक्त अफवा, आणि तुम्ही कधी विक्ट्री थिएटरला गेलात का?